नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र MCCET 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत. आणि आज आपण इथे पाहणार आहोत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, PYQ प्रश्न जे आपल्या एक्झाम मध्ये आलेले आहेत. आणि हे मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्सचे PYQ प्रश्न असणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकंदरीत प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं आणि त्यामागची काय ट्रिक्स आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आणि कमी वेळेत ते कसं सॉल्व्ह करायचं ते आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे CET बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 यासाठीची रेकॉर्डेड बॅच, ज्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळतील आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब सुद्धा मिळणार आहे. या रेकॉर्डेड बॅचची फीज आहे 2000 रुपये. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग प्रश्नांकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, रूम मीटर्स लॉंग 15 meters broad to be paved with stone, each measuring 6 dm by 5 dm. What is the number of stones required? एक जी ही आहे, ए रूम लेंथ जी आहे 40 मीटर्स लॉंग आहे आणि हे 50 मीटर्स ब्रॉड आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला रूम लेंथ जी आहे, रूम लेंथ इज इक्वल टू 40 इंटू 10 म्हणजे 400 dm आणि रूम ब्रीथ जी आहे ती आपल्याला 15 मीटर इंटू 10 म्हणजे 150 dm अशा पद्धतीने दिलेली आहे. नंतर लेंथ इंटू ब्रेथ आपल्याला करायची आहे. फॉर्म्युला आपल्याला म्हणते 400 गुणिले 150 म्हणजेच 60,000 DM स्क्वेअर. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, एका स्टोनचं विचारलेलं आहे. एरिया ऑफ वन स्टोन. इथे आपल्याला 40 मीटर लॉंग रूम दिलेली आहे, 50 मीटर ब्रॉड आहे आणि स्टोन्सनी पेव्ह झालेली आहे, 6 DM बाय 5 DM आहे. व्हॉट इज द नंबर ऑफ स्टोन रिक्वायर्ड? तर किती स्टोन लागेल? ठीक आहे, 6 इंटू 5 म्हणजे 30 DM स्क्वेअर आहे. तर आता आपल्याला फॉर्म्युला हे करावं लागेल, नंबर ऑफ स्टोन्स काढायचे आहे म्हणजे एरिया ऑफ रूम डिवायडेड बाय एरिया ऑफ स्टोन. ते किती असणार आहे? 60,000 डिवायडेड बाय 30 म्हणजेच 2000 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. 2000 स्टोन आपल्याला रिक्वायर्ड राहील. नंबर ऑफ स्टोन्स आपल्याला रिक्वायर्ड राहील या मेजरचा करायला. ठीक आहे, तर 2000 आपलं उत्तर असणार आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, ₹135 इज पेड फॉर अ टास्क विच ए कॅन डू इन 3 days, B in 4 days, C in 6 days, and if all work together, how much money should each receive? तर प्रत्येकाला किती मनी मिळणार ते आपल्याला विचारलं आहे. A 1/3, B 1/4 आणि C 1/6. ठीक आहे, 1/3 is to 1/4 is to 1/6 अशा पद्धतीने असणार आहे. याला सगळ्यांना आपल्याला 12 इंटू करायचं. ठीक आहे, इंटू 12 इंटू 12 इंटू 12. ठीक आहे, तर हे किती येणार? हे येतील 4:3:2. आता आपल्याला हे प्लस करा, 4+3+2 म्हणजे किती येणार? 9 म्हणजे 4/9 गुणिला 135 रुपये, 3/9 गुणिला 135 रुपये आणि 2/9 गुणिला 135 रुपये. ठीक आहे, म्हणजे किती? ₹60, ₹45 आणि ₹30. आपलं तर काय असणार आहे? 1 असणार आहे. 60, 45 आणि 30 अशा पद्धतीने आपण खूप कमी वेळात उत्तर काढलेलं. ठीक. समोरचा प्रश्न आहे, अ टँक कॅन फिल बाय अ टॅप इन 20 minutes बाय अनदर टॅप इन 60 minutes. Both the taps are kept open for 10 minutes and then the first tap is shut off. After this, now how much time the tank will be completely filled in? एक टँक आहे जे ते 20 मिनिटात भरते आहे आणि दुसरी 60 मिनिटात. दोन्ही जर का ओपन ठेवलं तर 10 मिनिट ओपन ठेवलं आणि पहिला बंद केला तर मग किती वेळात ते भरेल आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, 60 मिनिट डिवाइड बाय 20 म्हणजे 3 आणि 60 डिवायडेड बाय 60 म्हणजे 1. ठीक आहे, 3+1 इज इक्वल टू 4 युनिट. 4 युनिट इंटू 10 मिनिट्स म्हणजे 40 युनिट. ठीक आहे, आता 60 युनिट मायनस 40 युनिट म्हणजे 20 युनिट रिमेनिंग कॅपॅसिटी. आता टाइम आपल्याला काढायचा, तर 20 युनिट डिवायडेड बाय 1 म्हणजे 20 मिनिट म्हणजे किती वेळ लागणार आहे? टँकला 20 मिनिट लागणार आहे. बघा मी ते किती फास्ट केलं, आपण वर्क डनचे ते किती पटपट कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता तुम्ही 20 आणि 60 असल्यावर तुम्ही LCM सुद्धा काढू शकता, पण तुम्ही सरळच अशा पद्धतीने पण करू शकता. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे, टॅप्स A and B can fill a tank in 12 minutes and 15 minutes respectively. If both are open and A is closed after 3 minutes, how much further time would it take for B to fill? टॅप A आणि B जे आहे ते 12 मिनिटं आणि 15 मिनिटं
होते आहे अशा पद्धतीने लिहून घ्या. मग इफ जर का दोन्ही ओपन राहिली आणि ए हा क्लोज झाला 1/3 म्हणजे 3 मिनिटांनी, तर काय? तर मग समोर बी ला किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे. ठीक आहे. कॉमन डिवायडर 60 है ना, म्हणजे किती 12×5 = 60, 15×4 = 60. ठीक आहे, म्हणजे 5+4 ÷ 60 म्हणजे 9/60 म्हणजे 3/20. ठीक आहे, तर अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट 3 मिनिट 3/20 म्हणजेच 9/20 ऑफ द टँक. आता रिमेनिंग वर्क रिमेनिंग जे आहे ते 1 - 9/20 म्हणजे 11/20. म्हणजे कसं 20/20 - 9/20 आणि आपलं उत्तर असणार आहे 11/20. ते अशा पद्धतीने आलं. ठीक आहे, आता टाइम काढायचा आहे तर रिमेनिंग वर्क डिवायडेड बाय बी, रेट ऑफ बी. रिमेनिंग वर्क किती आहे 11/20 आणि हे किती आहे 1/15. ठीक आहे, तर 11/20 गुणिला 15 म्हणजेच 11 × 3/4 33/4 म्हणजे किती असणार आहे 33/4 म्हणजे 8 मिनिट आणि 15 सेकंड म्हणजे 8.25 मिनिट्स अराउंड असणार. म्हणजे आपलं उत्तर काय आहे 1. ठीक आहे, रिमेनिंग वर्कचं तुम्हाला समजलं का? बघा, टाइम इज इक्वल टू रिमेनिंग वर्क डिवायडेड बाय रेट ऑफ बी. हे किती 11/20 आहे. ठीक आहे, डिवायडेड बाय 1/50. 11/20 गुणिला 15 म्हणजे 11 × 3/4 म्हणजे 33/4 आणि टाइम किती येणार 8.25 मिनिट. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं उत्तर आलं. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे अ ट्रेन 125 मीटर लॉंग रनिंग ॲट अ स्पीड ऑफ 45 km/h. हाऊ लॉंग डज इट टेक टू पास अ मॅन स्टँडिंग नियर द लाईन. एक जी ट्रेन आहे 125 मीटर लॉंग आहे आणि 45 km/h जाते आहे. ठीक आहे, तर 45 गुणिला 5/18 कारण आपल्याला मीटर सेकंड मध्ये करायचं आहे. ठीक आहे, बाय 18 म्हणजेच 12.5 मीटर पर सेकंड. ठीक आहे, आपण मीटर पर सेकंड मध्ये करत असताना 5/18 करतो आणि किलोमीटर मध्ये करत असताना 18/5 करतो. नंतर आपला फॉर्म्युला टाइम डिवाइड बाय डिस्टन्स बाय स्पीड म्हणजे 125 मीटर डिवायडेड बाय 12.5 मीटर पर सेकंड म्हणजे 10 सेकंड लागणार आहे टू पास अ मॅन स्टँडिंग नियर द लाईन. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 1 असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आता हा सिंपल इंटरेस्टचा प्रश्न आहे. फाइंड द SI ऑन ₹3000 ॲट अ 6% पर ॲनम फॉर 1.5 year. SIचा फॉर्म्युला माहिती आपल्याला P × R × T डिवायडेड बाय 100 म्हणजे 3000 गुणिला 6 गुणिला 1.5 डिवाइड बाय 100. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे 270. कटले? ठीक आहे, मग 30 गुणिला 6 गुणिला 1.5 म्हणजे 270 रुपये जे आहे ते आपला इंटरेस्ट असणार आहे. सिंपल इंटरेस्ट असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे PYQ प्रश्न पाहिलेले आहे. आय होप ते तुम्हाला समजले असतील. आणि जर का तुम्हाला रेकॉर्डेड बॅच हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवर डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.